धाराशिवच्या भूममध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बूस्टर मिळालेला आहे। भूम खरेदी विक्री संघावर राहुल मोटे या गटाचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे। राहुल मोटे गटाच्या 15 उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। आमदार तानाजी सावंत यांचं निवडणुकीकडे सबशेल दुर्लक्ष झालं आणि त्याचाच फायदा आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बसलेला मिळालेला आहे। धाराशिवमधील भूममध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा बूस्टर मिळालाय। भूम खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राहुल मोटे यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखत आपला गड कायम राखलेला आहे। 15 सदस्य असलेल्या संघावर राहुल मोटे यांच्या पॅनलचे सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत राहुल मोटे यांनी खरेदी विक्री संघावरील वर्चस्व कायम राखलेले आहे। विक्री संघाच्या निवडणुकीसाठी 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 47 अर्ज मागे घेतले, त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली। आमदार तानाजी सावंत या निवडणुकीकडे लक्ष देतील असं कार्यकर्त्यांना वाटत होतं, मात्र त्यांनी सबशेल दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच सावंत समर्थकांचा हिरमोड झालाय। काही जणांनी आपले फॉर्म काढून घेतले आणि सर्व सभासदांच्यामुळं आपल्याला 15ची बॉडी आज बिनविरोध मिळालेली आहे। सर्वांचं मी सभासदांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला परत एकदा संधी दिल्याबद्दल शरद पवार गटातर्फे मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो। धन्यवाद।